तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात इकडून असा आणि कोकणात बघा किती मुसळधार पाऊस पडता. वाजलेत किती 3:30 वाजल्यात आणि आज तारीख आता 7. पावसा बघा डिसेंबर चालू असा आणि डिसेंबरामध्ये सुद्धा पाऊस पडता बघा. काय म्हणतात मौली? आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. आपला आजचा व्हिडिओ मी डेली व्लॉग म्हणून बनवतो आहे. तुमका कॅप्शन बघून समजलं असत आणि व्हिडिओ 1 म्हणून बनवतो आहे. व्हिडिओ पहिलं म्हणून म्हणजे डेली व्लॉग पहिलं म्हणून. मनात असं विचार असा की डेली व्लॉग बनवायचे. डेली व्लॉग म्हणजे 2-3 दिवस शूट करून म्हणजे आठवड्यातून 2 दिवस टाकायचे. काल थोडंसं शूट केलं आहे आणि आता जाते मी कनेडी, कारण आज रविवारचा बाजार असा आणि भावाक पण नाणू जात आहे. भाव मुंबईसून येता, तर कनेडीक जाऊया आणि त्याच्यानंतर मग घरी येऊया, कारण संध्याकाळी परत आपल्या जाऊचं असा कामावर. चला. तर मित्रांनो, आता मी कामावर असं आहे आणि 7:15 वाजलेत बघा. हे पुस्तक मी सध्या वाचतं आहे, श्रीमान योगी, आणि ह्याचे लेखक असं तर रणजित देसाई. तर 1100 काय ती 1100च्या आसपास पानं असती आणि आज मी म्हटलं 100 पानं वाचूया असं म्हणत होतं. तर 700 पासून वाचूक सुरुवात केलं आहे आणि 100 पानं वाचू म्हणजे 800 वाचणार. ही बघा 800 काय इथे इथपर्यंत. तर आपल्याकडे 11-12 वाजेपर्यंत झोपापर्यंत आपण हे वाचू शकतो आणि खूप छान पुस्तक आहे. प्रस्तावना पण याची खूप भारी असा आणि इथे हे महाराजांचा फोटो असा आणि इकडे हे रामदास स्वामींनी लिहिलेला असा. तर मित्रांनो, मी 100 पानं वाचणार होते 800पर्यंत, पण आता वाजले बघा 11:15 वाजले आणि आता झोपतो आहे मी, कारण उद्या सकाळी कॉलेजला पण जाऊचं असा. ही बाकीची नंतर अजून एक अर्ध्या तासात होती वाचून, पण आता झोपते. चला बाय. तर मित्रांनो, आता वाजले 2 आणि आता कस्टमर इडले 1:45ला. त्यांना रूम वगैरे दिलं होतं, झोपलो. मग तर ते केरळवरनं येईल आहेत आणि उद्या गोव्याला जाऊचं होतं. त्यांच्याला रूम दिले ही बघा 1:45 1:47 आणि आता पावती करतोय आणि झोपतोय. आज काय माझा झोप नाही आजा. चला. तर मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आता आपण येलो कॉलेजमध्ये, म्हणजे सकाळी इलेलं आहे आणि आता कॉलेज सुटला. 10 वाजले. आज सोमवार असा आणि हे शिवारा मंदिर, शंकराचं मंदिर. इथे आज बरीच लोक येतात. तर गाडी लावलं आहे मी ही होय. आणि इकडे ना त्या मैदानात इकडे ना आता जानेवारी स्पोर्ट्स सुरू होतले आणि त्याची प्रॅक्टिस चालली. आणि आमच्या वर्गातलं इथं एक पोरगो आहे बघा. मित्र सगळे गेले, तर आता मी जातो क्लासला, कारण माझा टॅलीचा अनकम्प्लीट राहिला. त्या कंप्लीट करूचा असा आणि त्या कंप्लीट केल्याच्यानंतर अजून 1-2 कोर्स करूचे असत. त्याच्यामुळे लवकरात लवकर क्लासवर जातो आहे आणि आपण क्लासवरच जाऊन भेटाय. चला. मित्रांनो ना, मित्राक सोडूचा होतं, त्याच्यामुळे ना मित्राक मी तिकडे सोडलं आहे आणि ना इथे येईल आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. इकडून जातो आहे. तर ह्यो कणकवलीतलं छत्रपती शिवाजी महाराज चौक हे बघा. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. आणि इकडे बघा, तिकडे बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंवर जो अन्याय चाललेलो असा त्याच्यासाठी मोर्चा निघणार असा. आणि इथे 10 डिसेंबरला असं बघा, 10 डिसेंबर 2024 10 वाजता. आणि इकडे महाराजांचा हार घातलो आता आणि डेकोरेशन वगैरे करतो, कारण मोर्चा असा ना त्याच्यामुळे इकडे डेकोरेशन करणं गरजेचं असतं. आणि इथे जो बॅनर आहे बघा, 10 तारीखला या. माका जमलं तर बघतोय मी येते 10 वाजता, पण आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. मग वेळ असलो तर येतलं आहे. आणि इथून स्टार्टिंग होत आहे. चला जाऊया. तर मित्रांनो, आता ना इकडून डायरेक्ट नडवे नाक्यावरनं ना ते डायरेक्ट गेलं इथे सिंदुरी वडापाव सेंटर. इथे
इथे ना कणकवलीत म्हणजे मला असं वाटतं बेस्ट वडापाव इथेच भेटता. आणि सकाळी निघाल्याच्या नंतर डायरेक्ट मी इथेच येते. इथे एक वडापाव खाल्याच्या नंतर मग क्लासला जायचं, कारण दिवसभर सकाळपासून काही खाल्लेलंच नसतं ना. हे नरडवे नाको आणि ह्या नरडवे नाक्याच्या इथेच हे सिंदुरी वडापाव सेंटर आहे. चला वडापाव खाऊया. तर मित्रांनो, हा असा आमचा क्लास मधुरा कम्प्युटर सेंटर, जो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे पुतळा बघा इकडे, आणि इकडे रेल्वे स्टेशन असा, तो इकडेच असा हो क्लास. कधी इलाज तर या, आणि तुमका कुठचेही कोर्स करूचे असतील तर बऱ्यापैकी इकडे शिकवतात. बघूया आता आज लाईट असा काय, तर लाईट जर नसली तर घरात जात तरी बघूया. हेल्मेट ठेवून घेतल्यात ती. हेल्मेट घेतल्यापासून ना हेल्मेट सांभाळून द्या दिलं या, पण सकाळी थंडी असताना त्याच्यामुळे वापरतंयच. तर मित्रांनो, अशा रीतीने मी मगाशी क्लासमध्ये गेलेलो आहे आणि क्लासमध्ये थोडासा काम केलं आहे. कोर्स होतो तो थोडंसं कंप्लीट केलं आहे, पण माझं काम झालंच नाही. याचं कारण की एक फाईल होती माझी, जी असाइनमेंट वगैरे होते ते सगळे डिलीट झाले. त्याच्यामुळे आता एक नाही होऊ शकत. उद्यापासनं थोडासा वेगळा असा, आणि त्या झाला की हो कोर्स मी पटापट कंप्लीट करून टाकताले. अजून 2 कोर्स आहेत, एक टायपिंगचो आणि एक एक्सेलचो. आता जे अकाउंटिंग करतात किंवा बीकॉमला असत बॅफला असत त्यांना सांगूची गरज नाही, 2-3 कोर्स करूचे असतात. तर हे 2 झाले काय मग मी मोकळं झालं आहे. तर 12-1 वाजता घराकडे येले, जेवलं आहे आणि झोपलं आहे. आता 2:30 वाजल्यात. 4 वाजता बाहेर जाऊ, त्याच्यानंतर मला आहे कामावर. ओके. तर मित्रांनो, 2:30 वाजल्यात आणि ना बरंच वाडीतनं शुकशुक वाटा, म्हणजे कोण बाहेर पडलंच नाही. कारण ना काल किंवा परवा दिवशी 2 दिवस आधी बघितलं असतं तुमका माणसं दिसली असती. याचं कारण की थंडी नव्हती. आता काल पाऊस पडलो ना, परत दिवशी शनिवारी पाऊस पडलो ना, 7 तारीखला 8 तारीखला पाऊस पडलो आणि सगळा भिजला पूर्ण. त्याच्यामुळे 2 दिवस थंडी पडतं. आता पण ना बघा थोडेसे क्षार येईल अंगावर. नाही बाई, थंडी थंडी ती काय आता माका लागता थंडी. होय तर हो. अगे ताप नाही होय गे, बरा वाटला माका. कारण थंडी दुपारी पण घाटावर जशी थंडी पडता ना. काय म्हणता? ही डॉक्टरचा कोर्सच केला ना. घाटावर जशी थंडी लागतं ना तशी थंडी लागता. तर मित्रांनो, असं होतं माझं पहिलो डेली व्लॉग. त्या व्लॉगमध्ये मी माका जमले तशा बरेच गोष्टी दाखवल्या आहे. सो व्हिडिओ आवडतो जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको. आणि लवकरात लवकर आपलं दुसरं व्लॉग पण येत आणि असे येत राहतील. तो पहिलो होतो तो आज झालो, आणि आता तुम्ही तो बघतास. जास्तीत जास्त शेअर करा आणि कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. ओके.